नमस्कार मित्रांनो, अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्त्वाचा असा जी.आर. 5 जानेवारी रोजी हा घेण्यात आलेला आहे आणि या जी.आरच्या माध्यमातून कोणते शेतकरी पात्र आहे, किती अनुदान दिले जाणार आहे, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. राज्यातील सहकारी संघ व खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्याबाबतचा हा महाराष्ट्र शासनाचा 5 जानेवारी 2024 रोजीचा हा जी.आर. आहे. याच्या प्रस्तावनामध्ये सांगण्यात आलेले आहे, दूध व दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दूध, भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध, भुकटी व बटरचे दर कमी झाल्याचे दुधाचे दर कमी होतात. याशिवाय दुधाच्या अतिपुष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात. राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना शासनाने निश्चित केलेल्या दूध दरानुसार भाव मिळत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता दुधाला योग्य भाव मिळण्याकरिता संदर्भ 2 येथील शासन निर्णयान्वये राज्यात स्वीकृत होणाऱ्या वेगवेगळ्या दुधाच्या गुणप्रतीत एक सूत्रता यावी, यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर दुधाची गुणप्रत निश्चित केली आहे. सदर प्रश्नी दिनांक 13/12/2023 रोजी मुख्यमंत्री व यांचे समवेत विधान भवन नागपूर येथे बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीमध्ये राज्यात प्रमुख सहकारी व खाजगी दूध संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. सदर बैठकीत राज्यातील दूध दराबाबत उपाययोजना करण्याकरिता दूध दराबाबत अभ्यास करून पर्याय सुचवण्याबाबत निर्देश दिले होते. तसेच सदर प्रश्नी हिवाळी अधिवेशन 2023 मध्ये लक्षवेधी सूचना क्रमांक 431 उपस्थित करण्यात आली होती. लक्षवेधीच्या चर्चेदरम्यान दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचे आश्वासन केले होते. दूध दर प्रश्नी उपाययोजना करण्याकरिता 3 पर्याय सुचवण्यात आले आहेत. यामध्ये राज्यातील दूध उत्पादक शेतकरी यांनी प्रति लिटर 3 ते 5 थेट अनुदान देणे, राज्यातील दूध भुकटी प्रकल्पामार्फत उत्पादित दूध, भुकटी व बटर निर्यातीकरिता प्रति किलो 50 इतके अनुदान देणे व राज्यातील 20 लाख लिटर प्रतिदिन अतिरिक्त दुधाची शासनाने खरेदी करून रूपांतरण करणे याचा समावेश होता. शासन निर्णय काय सांगतो पहा. दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला उचित भाव मिळण्यासाठी पुढील अनुदान योजना राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत संकलित होणाऱ्या गाय दुधाकरिता दूध उत्पादक शेतकरी यांना प्रति लिटर 5 रुपये इतके अनुदान देय राहील. सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत दूध उत्पादक शेतकरी यांना 3.5 फॅट तर 8.5 SNF या गुणप्रतीकरिता किमान 27 रुपये प्रति लिटर इतका दर संबंधित दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यावर रोख विरहित पद्धतीने ऑनलाईन अदा करणे बंधनकारक राहणार आहे. तदनंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत 5 रुपये प्रति लिटर बँक खात्यात थेट वर्ग TBT मार्फत करण्यात यावे. फॅट व SNF 3.5, 8.5 या गुणप्रतीक्षा प्रति पॉईंट कमी होणाऱ्या फॅट व SNF करिता प्रत्येकी 30 पैसे वजावट करता येईल. तसेच प्रति पॉईंट वाढीकरता 30 पैसे हे वाढ करण्यात यावी. सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता बँकेमार्फत विशेष सॉफ्टवेअर विकसित करून त्याद्वारे अनुदान दूध उत्पादक शेतकरी यांच्या बँक खात्यात DBTद्वारे देण्याबाबत मान्यता देण्यात येत आहे. नोव्हेंबर 2023 मधील आकडेवारीनुसार सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पामार्फत होणारे दूध संकलन 149 लाख लिटर प्रतिदिन इतके आहे. प्रस्तावित 5 प्रति लिटर अनुदानाप्रमाणे 1 महिन्याच्या कालावधीकरिता अंदाजे 230 कोटी इतके अनुदान आवश्यक राहील. तथापि प्रत्यक्ष होणाऱ्या दूध संकलनातील घट व वाढ यानुसार उपरोक्त रकमेत बदल होण्याची शक्यता आहे. सदर योजना 11 जानेवारी 2024 ते दिनांक 10 फेब्रुवारी 2024 या कालावधीकरिता राबविण्याबाबत ही मान्यता देण्यात येत आहे. तर उपरोक्त अनुदान योजना राबविताना पुढील अटी व शर्ती विहित करण्यात येत आहेत. या योजनेत सहभागी होण्यासाठी राज्यातील सहकारी दूध संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास यांच्याकडे अर्ज करणे बंधनकारक राहणार आहे. DBT करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खाते हे त्यांच्या आधार कार्डशी व पशुधनाचे आधार कार्ड संलग्न लिंक असणे आवश्यक असणार आहे. याची पडताळणी संबंधित जिल्हा दुग्ध विकास अधिकारी, सहाय्यक निबंधक सहकारी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या समितीमार्फत करण्यात यावी. सदर अनुदानाची रक्कम समान 3 हप्त्यामध्ये 10 दिवसाचा देय अदाई कालावधी उपलब्ध करून देण्यात येईल. उपरोक्त योजनेमध्ये सहभागी झालेल्या सहकारी दूध व संघ व खाजगी दूध प्रकल्पांनी दूध खरेदीबाबतचे अभिलेख दररोज अद्ययावत ठेवणे व संबंधित जिल्हा व्यवसाय विकास अधिकारी यांना देणे बंधनकारक राहील. याची प्रत आयुक्त दुग्ध विकास यांना सादर करण्यात यावी. सदर अनुदानावरील खर्च मागणी दुग्ध व्यवसाय विकास, दुग्ध व्यवसाय प्रकल्प, दूध व दूध भुकटीकरिता अनुदान, अतिरिक्त दुधाचे रूपांतर व निर्यातकरिता अनुदान, 33 अर्थसहाय्य या लेखा शीर्षांतर्गत पुनर्विनियोजनाद्वारे
व पुरवणी मागणीद्वारे निधी उपलब्ध करून देण्यात यावा या लेखा शीर्षकामधून अनुदानाची रक्कम आहरित करण्याकरिता नियंत्रण अधिकारी म्हणून आयुक्त दुग्ध व्यवसाय विकास आणि आहरण व संवितरण अधिकारी म्हणून दुग्ध विकास यांना प्रस्तावित करण्यात येत आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे हा महत्त्वाचा GR होता। आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा। धन्यवाद।